नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 11 मध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाकडून अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट दीक्षा लोंढे, प्रकाश लोंढे व नंदिनी जाधव यांच्या प्रचारार्थ भव्य आणि उत्स्फूर्त प्रचार रॅली काढण्यात आली। स्वारबाबानगर येथून रॅलीची सुरुवात होत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, शनिदेव, मारुती मंदिर येथे दर्शन घेऊन रॅली पुढे मार्गस्थ झाली। या रॅली दरम्यान कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत शक्ती प्रदर्शन केले। विशेष बाब म्हणजे प्रभाग क्रमांक 11 मधील असंख्य नागरिकांनी कामावर न जाता तसेच आपले व्यवसाय बंद ठेवून या रॅलीत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला। येत्या 2 दिवसात मतदान होणार असून विकासासाठी आम्ही या तिन्ही उमेदवारांनाच मतदान करणार अशी भावना नागरिकांनी उघडपणे व्यक्त केली। यावेळी बोलताना ॲडव्होकेट दीक्षा लोंढे म्हणाल्या, गेल्या 25 वर्षापासून लोंढे कुटुंबाने प्रभागातील नागरिकांच्या प्रत्येक सुखदुःखात सहभाग घेत सातत्याने विकास कामे केली आहेत। याच कामांची पावती म्हणून आज नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे। कोरोना काळातील कार्याची आठवण करून देताना त्यांनी सांगितले की प्रबुद्धनगर येथील शाळेसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला। स्वारबाबानगर परिसरात हिंदी, उर्दू, मराठी या माध्यमांच्या शाळा सुरू करण्यात आल्या। तसेच आरोग्य सुविधासाठी मायको हॉस्पिटल येथे कुंभमेळ्याच्या निधीतून 50 खाटांची नवीन इमारत उभारण्यात आली असून यासाठी प्रकाश लोंढे यांचे मोठे योगदान आहे। प्रचार रॅली दरम्यान घरोघरी ऑक्शन करून उमेदवाराचे स्वागत करण्यात येत असून नारळ या निवडणूक चिन्हाला नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे। विजय आमचाच होणार असा ठाम विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। या रॅलीत सर्व स्वाभिमानी कार्यकर्ते कोणताही लोभ न ठेवता स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते। संकटाच्या कितीही काळी रात्र असली तरी सुज्ञ नागरिकांनी प्रेम, जिव्हाळा, आपुलकी जपत आम्हाला साथ दिली आहे। गावपण जपत सर्व सण उत्सव महापुरुषाच्या जयंत्या साजरा करण्याची शिकवण लोंढे साहेबांनी दिली असून त्याच कार्याची पावती आज नागरिक देत आहेत। कोरोना काळात तब्बल 111 दिवस सेवा देण्यात आली। स्वतः लोंढे यांना कोरोना होऊनही नागरिकांच्या सेवेत कोणतीही कमतरता पडू दिली नाही। यामुळेच हे तिन्ही उमेदवार नगरसेवक नव्हे तर खरे सेवक म्हणून नागरिकांच्या पसंतीस उतरले असल्याचे चित्र या भव्य रॅलीतून स्पष्ट झाले आहे। खरं सांगायचं झालं तर जे आमच्या परिवाराने पेरून ठेवलेलं होतं, जे विकास कामं केलेली होती, जे काही आर्थिक किंवा सोशल वर्क केलेलं होतं, त्या कामांची पावती आज खऱ्या अर्थाने आज आम्हाला मिळत आहे। आम्ही केलेलं विकास काम सांगायचं झालं तर आपण बघू शकता, रस्ते असेल, लाईट असेल, पाणी असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरोग्य आणि शिक्षण या मुद्द्यावर विकास कसा करायचा हे आम्हाला शिकवणारे आदरणीय लोंढे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रबुद्धनगर या ठिकाणी 1,21,00,000ची शाळा, ह्या शाळेचा प्रश्न, त्याच नंतर आपण बघितलं असेल की स्वारबाबानगर मध्ये हिंदी, मराठी, उर्दू अशा तीनही माध्यमांच्या शाळा त्या ठिकाणी सुरू झालेला आहे। हा शिक्षणाचा प्रश्न जो आहे तो मार्गी लागलेला आहे। त्याचप्रमाणे आपण बघू शकता आरोग्याचा मुख्य प्रश्न म्हणजे आपल्या स्वारबाबानगर मध्ये नवीन मायको हॉस्पिटलची बिल्डिंग आपण बघू शकता 50 खाटांची झालेली आहे। त्याचा निधी हा आदरणीय लोंढे साहेबांनी कुंभमेळ्यातून त्या ठिकाणी मंजूर केलेला होता। प्रबुद्धनगर मध्ये ड्रेनेज लाईन असेल, असे विविध विकास कामं ही आमच्या परिवाराच्या माध्यमातून झालेली आहे आणि आज या ठिकाणी आमचा 3चा पॅनल घेऊन आज आम्ही या प्रचार रॅलीमध्ये सहभागी झालेलो आहोत। आणि आपण बघू शकता की घरोघरी किंवा बोलवून आमचा जो मान सन्मान होत आहे, ठिकठिकाणी औक्षण हे केले जात आहे। आपण बघू शकता नारळ या निशाणीला किती मोठ्या प्रमाणात पसंती ही नागरिकांनी दर्शवलेली आहे आणि मला खात्री आहे की आमच्या नारळ या निशाणीचा विजय हा नक्कीच होणार आहे आणि आमचा पॅनल हा विजयी होईल, कारण की संपूर्णपणे प्रतिसाद हा आमच्या या पॅनलला आहे। कारण की सगळे स्वाभिमानी कार्यकर्ते हे आज आमच्या सोबत आमचं काम करत आहे। कुठल्याही प्रकारचं पद आणि पैसा, कुठलीही लालच न ठेवता किंवा कुठलाही त्या प्रकारे गैरप्रकार न करता आम्ही शांततेच्या मार्गाने आणि कायदा सुव्यवस्थेचे पालन करूनच आम्ही या ठिकाणी रॅलीमध्ये सहभागी होऊन आणि नागरिकांपर्यंत आम्ही केलेलं काम आणि आमची निशाणी पोहोचवण्याचं काम हे आज या रॅलीतून सांगत आहोत। प्रभागातील नागरिकांना काय आवाहन करणार? प्रभागातील नागरिकांना हेच सांगेन की जरी आमची संकटाची ही काळ रात्र जरी असली तरी सुज्ञ मतदार राजा, तुझी साथ आमच्या सोबत अशीच राहू दे। आम्हाला जे आपण जनतेने प्रेम दिलेलं आहे, प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकी हे जपतच आम्ही काम केलेलं आहे। गावाचं गाव पण जपून सगळे सण उत्सव साजरे करत जनतेला सर्व धर्म समभावाची शिकवण आम्हाला लोंढे साहेबांनी दिलेली आहे आणि त्याच मार्गदर्शनाखाली आम्ही या परिसरामध्ये
काम करत आहोत आणि त्याच कामाची आज या ठिकाणी आम्हाला पावतीही मिळत आहे. आणि हा जो प्रतिसाद बघत आहात हे फक्त आपण या रॅलीला आपण कुठल्याही प्रकारे पैसे हे प्रोव्हाइड केलेले नाही, ते स्वतःहून स्वखुशीने आमच्या या रॅलीला हा प्रतिसाद मिळत आहे. आपण बघू शकता लोंढे परिवाराने केलेलं काम हे जे आपण बघितलं असेल, कोरोना काळामध्ये 111हून जास्त दिवस आम्ही सेवा ही दिलेली आहे. त्यावेळेस कुठलाही उमेदवार हा जनतेच्या सेवेसाठी बाहेर पडला नव्हता. फक्त आणि फक्त लोंढे परिवार हा जनतेच्या सेवेत आलेला होता आणि 1 आणि 2 दिवस नाही तर सलग 111हून जास्त दिवस आम्ही सेवा ही पुरवलेली आहे. ती अन्नधान्याची असेल, कुठली आर्थिक मदत असेल, हॉस्पिटलची मदत असेल, सर्व प्रकारच्या मदत ही नागरिकांना पोहोचवलेली आहे आणि त्या सर्व नागरिकांना या गोष्टीची जाणीव आहे. आणि म्हणूनच आपला नगरसेवक कसा असावा, तर आपला जो 3चा पॅनल आहे असाच नगरसेवक त्यांना हवा आहे. आणि म्हणून एवढ्या प्रचंड गर्दीचा प्रतिसाद हा आमच्या पॅनल सोबत आहे. भाऊ काय सांगाल, कसा प्रतिसाद आहे दीक्षाताईंना, काय सांगाल? सर, अतिशय खूप छान प्रतिसाद आहे. कुठल्याही म्हणजे सर्व साहेबांचं म्हणा, नाना भाऊंचं म्हणा किंवा वहिनींचं, अतिशय ही सांगायची म्हणजे एकदम खूप आनंददायक गोष्ट आहे. लोक आपण बघतच आहात, कोणी खोट्या नाट्या प्रचाराला बळी न पडता साहेबांचं केलेलं ही पोचपावतीच समजून घ्या आजची तुम्ही. भरघोस परत लोक असे देखील म्हणताय बाहेरून लोक आणलेले आहे प्रचारासाठी. सर नाही, अतिशय एक आनंददायक गोष्ट सांगतो सर. कार्बन नाका इथे भाजी मंडी, सातपूर मार्केटमध्ये भाजी मंडी, लोकांनी ते सगळं भाजीपाल्यांचे व्यवसाय व त्यांचे स्वतःचे दुकानं, मी एक स्वतः भाजीपाला व्यवसाय, मी स्वतःचं माझं दुकान बंद करून स्वतः नाना भाऊंसाठी म्हणा, वहिनींसाठी आणि साहेबांसाठी आम्ही त्या गोष्टी, आमचे घरदार सर्व परिवार त्यांना घेऊन स्वतः आम्ही या गोष्टीत सहभागी झालेलो आहे. हे तिन्ही उमेदवार निवडून येतील का? सर 100% निवडून येतील. म्हणजे अतिशय छान प्रतिसाद आणि खूप मोठ्या लीड मध्ये निवडून येतील. त्याने आम्ही एकदम जोरदारपणे आमचा प्रचार सुरू आहे. दीक्षाताई लोंढे यांच्या नेतृत्वाखाली आमचे नेते आहेत, आमचे नेते प्रकाशजी लोंढे साहेब, तसेच दीपक नानाजी लोंढे यांनी जे पेरून ठेवलेलं आहे ते उगवत आहे आणि आम्ही जिथे जिथे जातो आहे मोठ्या प्रमाणात आमचं स्वागत होत आहे आणि वहिनींना पाठिंबा दिला जात आहे. आमच्या वहिनी ॲडव्होकेट दीक्षाताई दीपक नानाजी लोंढे यांना उत्स्फूर्त भरघोस असा पाठिंबा मिळत आहे आणि जनतेने आता ते बोलून दाखवलंय आणि करूनही दाखवणार आहेत. निश्चितच गुलाल आमचाच असेल. पण विरोधक असे देखील म्हणताय हे लोक जे आणले हे बाहेरून आणलेले. नाही नाही, आमच्या प्रभागातल्या हे 11 प्रभागामध्ये 6 स्लम आहेत आणि सर्व लोंढे साहेबांशी निगडीत आहेत. साहेबांनी वस्त्यांमध्ये काम केलेलं आहे आणि त्याची पोचपावती म्हणून 1ही रुपया न देता स्वतःहून हे लोक आलेले आहेत. सगळ्यांना माहितीच असेल की येणाऱ्या 15 तारखेला हे जे मतदान होणार आहे हे नक्कीच लोकशाहीच्या मार्गाने आणि हे नक्कीच प्रभाग क्रमांक 11 मध्ये पूर्ण लोंढे साहेबांच्या पॅनलला हे निवडून आणणार आहे. हा प्रतिसाद जर तुम्ही रॅलीमध्ये बघितला असेल तर ही रॅली ही फक्त आणि फक्त लोंढे साहेबांच्या समर्थकांची आहे. त्याच्यामध्ये एकही व्यक्ती हा 1 रुपया देऊन आणलेला नाहीये. सगळेजण स्वयंस्फूर्तीने आलेले आहे. स्वतःच्या घरातले डबे पाणी सगळं सोबत घेऊन आलेले हे सर्व लोंढे साहेबांचे समर्थक आहेत. त्याच्यामुळे आम्ही पुन्हा एकदा म्हणू की आंब्याच्या झाडाला आले कसे कंच, अरे कोण म्हणतो येणार नाही, आले गेले चलेवाले, आले गेले चलेवाले. धन्यवाद. काय सांगाल, तू आज कामाला गेलेला नाही? नाही, मी 2 दिवसापासून साहेबांची सेवा करणार आणि त्यांच्या मागे प्रचारासाठी फिरणार. मी सुट्ट्या काय, मी 8 दिवस घरी राहणार, पण मी त्यांना विजय करायसाठी मी माझ्या जीवाचं रान करन, पण मी फिरणार त्यांच्या संगती. एवढं मोठं प्रेम काय दिले त्यांनी भरपूर काय केलेलं आहे आमच्यासाठी, जवान पोरांसाठी भरपूर काय केलेलं आहे आणि ते करतच राहणार. आज मध्ये आहे पण आम्ही त्यांचा विश्वास कधीच तोडणार नाही. हेच आमचे साहेब आहे आणि येणार पण त्यांना निवडून आणणारच आम्ही. सातपूर प्रबोधनगर. काय सांगाल, तुम्ही तरुण म्हणून पहिल्यांदा मतदान करणार आहे, या ठिकाणी तुम्ही या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहे, काय वाटतं तुम्हाला यांच्याबद्दल? मला असंच वाटतं का दीक्षाताई आम्हाला दरवेळेस म्हणजे प्रत्येक गोष्टीत हे करतात, तसंच त्यांनी करायला पाहिजे आणि आपल्याला ज्या गोष्टी पाहिजे त्यांच्याकडनं त्या त्यांनी
केलं पाहिजे आमच्यासाठी. ज्या ज्या गोष्टी आम्हाला नाही आहे त्या दिल्या पाहिजे. तरुण मुलं असो किंवा मुली असो व्यसनाधीनच्या माध्यमातून वाया गेलेले आहेत, त्यांच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? माझं हेच म्हणणं आहे का आमच्या इथले जे आहेत दारूचे वगैरे ते सगळं बंद झाले पाहिजे. त्यामुळे आपल्या इथले मुलं सगळे म्हणजे खराब होत आहेत, ते नाही झालं पाहिजे, ते बंद झालं. आपला जो आजची जी रॅली आहे प्रभाग क्रमांक 11 मध्ये निघालेली, लहान मुलापासून तर ज्येष्ठ पर्यंत आज सर्व लोक स्वखुशीने हजर झाले आहे. कामगार वर्गाने आज सुट्टी घेऊन स्वखुशीने आज सर्व लोक आले आहे. आणि जे दुकानदार वर्ग जो आहे, दुकानदार वर्ग स्वखुशीने दुकान बंद करून सर्व एकत्र येऊन सर्व जमा होऊन आज आलेले आहे. लेडीज म्हणा, लहान मुलं म्हणा सर्व ज्येष्ठ पर्यंत सर्व लोक आले आहे. सौरबाबा नगर पासून आयट्या पुलापासून लोंढे पुलापासून सौरबाबा नगर, सिद्धार्थनगर, कांबळेवाडी, सातपूर गाव, सातपूर राजवाडा, सातपूर कॉलनी सर्व लोक एकजुटीने सामील झाले. सर्वांना मी आवाहन करतो, सर्वांनी नाळे निशाने मतदान करून लोंढे साहेबांना विजयी करा. 16 तारखेला येऊन सर्व मतदान करा. बस. लोंढेबद्दल इतकं प्रेम का आहे का लोक स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी येत आहे, काय सांगाल? लोंढे साहेबांनी आता म्हणजे विकास कामं जे केले ते सर्वांना दिसतच आहे. त्याच्यामुळे सर्व लोक उत्स्फूर्तपणे सर्वजण जमा होऊन सर्वजण आलेले आज त्यांच्या पाठी सर्वजण आज प्रभाग आग्रह सर्व नागरिक सर्व समाज एकवटला आहे. सर्व जातीचे सर्व धर्माचे लोक आज आलेले आहे लोंढे साहेबांसाठी. काय नाव बेटा तुझं? श्रुती किशोर साळवे, कुठं राहिलंय? प्रबुद्ध नगर. काय सांगाल, तुम्ही तरुण मतदार आहे, तुमच्या प्रति या भावना कशा वाटल्या तुम्हाला? दीक्षित उभ्या आहेत त्या उभ्या आहेत, त्या प्रभागात चांगलं काम करतात. यापुढे पण त्या नगरसेविका होत्या तेव्हा पण त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. आमचं असंच त्यांच्याकडनं म्हणणं आहे की जसं त्या याच्या अगोदर काम करत होते तसे त्यांनी अजून सुधारणा करावी. प्रबुद्ध नगर मध्ये काही ठिकाणी आहे बाथरूमची सोय, शौचालयाचे, त्याचं दारू पण बंद झाली पाहिजे. हा, मेन म्हणजे तरुण त्याचमुळे खराब होत आहे मुलं की तिथं दारू पितात. त्यामुळे जे तरुण मुलं मुली असतील त्यांना आपण या मतदानाच्या माध्यमातून कसं आव्हान करणार? त्यांनी असंच निवडायला पाहिजे नेता की ते तरुण पिढीला पण सोबत घेऊन त्यांच्या चालतील. त्यांना वाईट वळणावर न जाता तर चांगल्या वळणावर कसं जाता येईल असं समजलं हे केलं पाहिजे. संपूर्ण पॅनल विजय होईल का, काय वाटतं? होईल. हा सातपूर कॉलनी एरिया आहे, प्रभाग क्रमांक 11 आहे. आणि ह्या ठिकाणी जे आता आपण पाहिले असेल ही रॅली नाही, ही विजयाची मिरवणूक आहे. आणि येत्या 16 तारखेला आपल्या सर्वांना भेटणं बघायला की नारळ ही निशाणी प्रकाशजी लोंढे साहेब, दीक्षाताई लोंढे आणि नंदिनी जाधव यांचं पॅनल आहे. आणि हे भरघोस मतांनी विजय होणार आहे. तर मला हे आपल्या चॅनलद्वारे हे सांगायचं आहे की जनतेने आपलं मत वाया न घालवता जे येणारे उमेदवार आहे, जे काम करणारे उमेदवार आहे त्यांनाच मतदान करायचंय. भरघोस मतांनी त्यांना विजय करायचे आणि त्यांचे हात मजबूत बळकट करायचे. सीताराम गायकवाड, संतोषी माता, किती वय आहे तुमचं? आसन 70. तुम्ही कशासाठी आला इथं? हे काय आपलं नारळ नारळ नारळ. लोकशाही न्यूजसाठी बंटी आडाव, सातपूर.